परत कधी भेटायचं? मी सांगतो तुला फोन करून. जा पटकन, कोणी बघितलं माझ्या बायकोला कळलं ना वाट लागेल माझी. बरं. रवी, मांजराने डोळं बंद केलं की त्याला वाटतं कोणीच बघत नाही, पण त्याला अख्खं गाव बघत असतं. काय सुहास शेठ, अहो तुमची चोरी पकडली गेली. हा ए रव्या, कसली चोरीन फिरी रे? काही काय बोलतो? मग पूजा काय इथं हळदी कुंकाला आली होती का? तुझी एक्स गर्लफ्रेंड आहे, अख्ख्या गावाला माहिती. अरे बायकोला बाळणपणाला जाऊन बरेच दिवस झाले, आणि एकदा बायकोची सवय लागली ना राहत नाही रे. म्हणून पूजाला घरी बोलवलं होतं. अरे पण जर कोणी बघितलं असतं, तुझ्या बायकोला सांगितलं असतं, तुझा संसार रस्त्यावर आला नसता का? हॅलो. हॅलो. मला अहो तुम्ही झोपलात नाही अजून? नाही अजून. अहो काय झालं? तब्येत बरी आहे ना तुमची? मला तुला काही सांगायचं होतं. अहो बोला की, काय सांगायचं होतं? मी उद्या भेटायला येतो तुला, भेटून बोलू. लवकर या, आईला स्वयंपाक बनवायला सांगते. स्नेहा, मला तुला काहीतरी सांगायचंय. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मग त्या गोष्टीचा पश्चाताप होतोय. मी जर तुला सांगितलं नाही ना तर माझं मन मला खात राहील, मला रात्रभर झोप सुद्धा लागणार नाही. अहो असं काय करताय? किती मोठी चूक असली ना तरी सांगा, आणि आपल्या माणसाला नाही सांगायची तर कुणाला सांगायची? बोला तुम्ही. तू जेव्हा बाळणपणाला आली तेव्हा तेव्हा घरी मी माझी मैत्रीण म्हणजे माझ्या जुन्या गर्लफ्रेंडला बोलवलं होतं, आणि आमचं सगळं झालं. मला माफ करच द्या, माझं खरंच चुकलं ग. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, माझ्याकडून परत असं कधीच नाही होणार. परत अशी चूक करू नका. तुम्हाला माफ केलं? ज्या माणसाला स्वतःच्या चुकाची जाणीव होते त्या माणसाला माफ केलंच पाहिजे, मग चूक किती मोठी असू दे. आणि आपल्या माणसाला नाही समजून घ्यायचं तर कुणाला समजून घ्यायचं? बायका इथे चुकतात आणि आपल्या संसाराची रांगोळी करून घेतात. पण याचा अर्थ असा नाही की त्या माणसाने ती चूक परत परत करावी. तुम्ही एकदा विचार करून बघा, तुम्ही जी चूक केली ती तुमच्या बायकोने केली असती तर तुम्हाला कसं वाटलं असतं? तुम्हाला किती त्रास झाला असता? तोच त्रास आम्हालाही होतो, पण आम्ही समजून घेतो. स्वतःचं घर, स्वतःचा संसार टिकवण्यासाठी. या माझ्याकडून परत अशी चूक कधीच होणार नाही, आपल्या बाळाची शपथ.
आई डबा आण बरं लवकर, मला कामावर जायला उशीर होतोय. हो आले आले. आओ तुम्ही ऑफिसला निघाले? सॉरी हा, मला उठायला जरा उशीरच झाला. मी पटकन टिफिन बनवून आणते. राहू द्या हा सुनबाई, झाला डबा. एवढी काळजी करायची काही गरज नाही. आणि तुम्ही उठलात? शिकलेल्या सुनांनी ढुंगणावर ऊन येईपर्यंत उठायचं नसतं. अगं आई काय भाषा वापरते तू? बरं चांगल्या भाषेत बोलू. सुनबाई, खिडकीतून ऊन तुझ्या डोळ्यावर पडेपर्यंत तू उठायचं नसतं. जा हा, जाऊन झोप. आई असं कसं बोलताय तुम्ही? हा, माझा नवरा ऑफिसला चाललाय आणि मी त्याच्यासाठी टिफिन नको बनवू का? हा, एवढी काळजी होती ना नवऱ्याची, तर सकाळी लवकर उठून डबा बनवायचा होता. आणि हो, आईला काळजी आहे लेकाची, सुनाने काळजी करायची काही गरज नाही. तुम्ही ना आई मला सारखी टोमणे मारत असता बरं का. तुम्हाला माहित नाही का टोमणे मारणं कायद्याने गुन्हा आहे म्हणून? अगो बाई, माझी सुना तर मला कायदा शिकवणार, म्हणजे तू मला तुरुंगात टाकणार. ऐकलंस योगेश, तुझी बायको मला पोलिसांच्या हवाले करणार आहे. आई अहो तसं नाही म्हटलंय मी. अगं आई तिचा म्हणायचा अर्थ तसा नाहीये. माझं चुकलं. एवढ्या सकाळी लवकर उठायचं, तुझ्यासाठी डबा बनवायचा, पण माझा लेक माझ्या बाजूने कधी बोलतच नाही. सुनाच्या ताटकाचं मांजर झालाय ना तो. स्नेहा, का उशिरा उठली का तू? तुम्हाला उठवलं का नाही सकाळी? हे बघ, या घरची सून म्हणून तुझी काही कर्तव्य आहेत. सकाळी लवकर उठणे, डबा बनवणे, आईचे पाय चेपून देणे, तिच्या केसांना तेल लावणे, आणि ही कर्तव्य तू पार पाडलीच पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, माझ्या आईला उलट सुलट बोललेलं मला अजिबात खापणार नाही, कळलं का? ऐकलं ना नवऱ्याने काय सांगितले ते? हो आई ऐकलं ना. तुमचे पाय खूप दुखत असतील ना? नाही नाही, चेपून देते ना. नको नको, राहू दे. जेव्हा दुखतील ना तेव्हा तुला सांगेल. हा, येऊ दे योगेशला घरी, संध्याकाळी चांगलीच सांगते याला. स्नेहा, अगं इथं एकटीच बसून काय करतेस? आई कुठं गेली? ते गेल्यात बाहेर. हे बघ, तुझ्यासाठी काय आणलंय? साडी. मला काय नकोय, मला बोलायचं पण नाही तुझ्याशी. एक पाखरू रुसलंय वाटतं आमच्यावर. ग बस हा योगेश, उगा पानसटपणा करू नको. स्नेहा, काय झालं एवढं चिडायला? अगं मी सकाळी मुद्दाम ओरडलो तुझ्यावर. मुद्दाम? तू मुद्दामून मला आईसमोर अपमानित केलं? हे बघ स्नेहा, आईने एकटीने मला वाढवलंय, लहानाचं मोठं केलंय. ती तिचं सगळं आयुष्य माझ्यासाठी जगली, आणि मी सोडून तिला या जगात दुसरं कोणी नाही. अशा एकटेपणात जर मी तिला 2 शब्द बोललो, ते तिला वाईट वाटलं, तिच्या डोळ्यात पाणी आलं, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आणि या गोष्टीचं तिला आयुष्यभर वाईट वाटेल, तिला एकटं वाटेल. आणि मीही तुला कधीच ओरडणार नाही. मी तिच्यासमोर जरी तुला ओरडलो तरी ते फक्त खोटं खोटं असेल, तिच्या समाधानासाठी. आणि आईसमोर ओरडल्याचा त्यात काय आलंय अपमान? ती जशी माझी आई आहे ना, तशीच तुझी पण आई आहे. त्यामुळे तू असं वाईट वाटून नको घेऊस प्लीज. थँक्यू. आपल्या संसाराला कोणाची दृष्ट ना लागो. नाही लागणार. काय रव्या, तू काल पोरगी बघायला गेला होता ना, पडली का नाही पसंत? मग पोरगी पसंत पडली राव, पण तिच्या घरचे म्हणतात लग्न ह्याच महिन्यात करून घ्यायला पाहिजे. चांगलंय ना, मग
घ्यायचा बार ओढून लगेच. हा? अरे मी लग्नाला तयार रे, पण सगळी तयारी करावं लागेल ना. त्यात आमचं अण्णा नाही म्हणतात, त्यामुळं मी पण नाही म्हणतोय. यो नाही म्हणत असते वय. अरे तू तर कावापासून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. एवढं खरं या. पण एक बर का, लग्न झालं ना का लय जबाबदाऱ्या वाढतात बघ. हे आण ते आण, हे घ्या ते घ्या, सारखं चालू असते. आईच्या गावात अरे तुमच्या संग गप्पा मारीत बसलो, बायकोनी मला 1 किलो तांदूळ घेऊन यायला सांगितला होता. मोकार शिव्या घाली ना आता जातो. बस लयला का बायकोच्या दाखत राहतो तू. हो अण्णा दाखत राहावं लागत नाही तर बायको रुसली ना बॅग भरती आणि डायरेक्ट माहेराला जाती. जाऊ का, लय मार खावा लागल. काकू 1 किलो तांदूळ द्यावं पटकन. 50 या. आईला हा लग्नात असं नव्हता राव, पुरता बदललाय. बिनधास्त राहायचा. पण रामभाऊ, तुमच्या सारख्यांची लग्न झाल्यापासून आहे ना, आमच्या सारख्यांना लग्नाची भीतीच वाटते. अरे बाबा, भीती वाटत असली ना तरी लग्न करावं लागते. नाही तर एकदा का वय निघून गेलं ना का कोणी पोरगी देत नाही बघ. हा नंतर पोरगी दिली तरी त्याचा काही बी उपयोग होत नाही. कुठं जाऊन बसले काय माहिती. यांना म्हटलं 1 किलो तांदूळ घेऊन या, तर नाही, घरची काही काळजीच नाही माणसाला. नुसतं मित्रांमध्ये जाऊन बसायचं ना, रुबाब दाखवायचा. आज येऊच दे, नाही दाखवलं नाही यांना चांगलं. बायको थोडा उशीर झाला बर का. उशीर झाला? तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली आणि तुम्ही ती वेळेवर केली, असं झालंय का कधी? हा, घरची काही पर्वाच नाही आपल्याला, घरात काही लागतंय काही नाही. अगं आणलाय ना आता 1 किलो तांदूळ, झाला थोडा उशीर. त्यात काय झालं, ते मित्र भेटले होते जरा चौकात. मित्र भेटले होते? अहो काय असं तुमचं त्या मित्रांकडे सारखं सारखं? हा, तुमचे मित्र माहिती आहेत मला, कशी गावभर हिंडत फिरतात ती, आणि तुम्ही त्यांच्यातच जाऊन बसा परत. अगं चुकलं ना माझं, मित्रांचं काय आलं मध्ये. सारखं सारखं कशी चूक होती हो तुमची? हा, परवा म्हटलं बाजार करून या, तर नाही मला वेळ नाही. त्याच्या आधी म्हटलं मला लग्नाला जायचंय, जरा साडी घेऊन या, नाही जुनी साडी नेसून जा. मला ना पार वैताग आलाय तुमचा. आता ते मागचं कशाला उकरून काढते, सांगितलं ना एकदा चूक झाली. हा, म्हणजे मी काही बोलायचंच नाही का? हा, तुम्ही मित्रांमध्ये जाऊन मस्त टवाळक्या करत बसता, ते चालतंय तुम्हाला? त्याचं काय आलं, छोट्या छोट्या गोष्टींवरून तमाशा करायची सवय लागली तुला. मी तमाशा करते? माझी चूक आहे का? माझं चुकलं ना तुमच्याशी लग्न करून. जाते मी माझ्या माहेरी, बसा तशी जाते. तू कशाला जाते? मीच जातो ना. काय झालं काय, याव 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 बस. आयला रामभाऊ, हा, या बाटलीत का हे भरून ठेवतात असं? ते काय माहितीये का, कुत्री येऊन बसाय नको इथं म्हणून ठेवलेलं आहे ते. हा काय? हा. नाही तू नको काळजी करू, ते आहे कुत्र्यांसाठीच फक्त. या 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 म्हणलं येतोय का नाही माघारी आमचा वाघ. वाघ? तांदळाची खिचडी खाणारा वाघ. तुमच्या आईला मस्करी नका करू राव, लय वैताग आलाय आधीच. का रे, काय झालं? तो तोंड का लटकलंय? काय सांगायचंय, नुसती भांडणं 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 त्या बायको संग. अयो, वहिनी आली राव. मला वाटलंच तुम्ही इथंच याच कट्ट्यावर येऊन बसले असाल म्हणून. बायकोची काही काळजीच नाही ना तुम्हाला. वहिनी पण झालंय काय? तुम्ही तर बोलूच नका माझ्याशी, तुमच्यामुळे माझा नवरा बिघडलाय. अहो पण मी काय केलंय? कशाला बोलते का त्याला? कशाला बोलती म्हणजे? ह्यांच्यामुळे ना तुमचं घरात लक्ष नाहीये. अरे पण नेमकं झालंय तरी काय तुम्हाला भांडायला? मी सांगतो, हे छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडत राहते आणि काय बोलायला गेलं का मी जाते बाहेर. मग काय करायचं मी? आपण नेमकी अडचण काय? अडचण तुम्ही दोघं आहेत. मी इथं येतो तुमच्या सोबत गप्पा मारतो ना, ते आवडत नाही तिला. हो, नाही आवडत मला. बायकोला वेळ द्यायचं सोडून इथं येऊन बसताय तुम्ही मित्रांमध्ये, कसं काय आवडणार आहे? हा काय एवढंच ना, तू मला सांग, तो घरातली सगळी कामं करतो का नाही व्यवस्थित? हा, तुला समज कधी राग आला, कंटाळा आला, तू माहेरी निघून जाते. पण आम्ही पुरुषांनी कुठं जायचं? आम्हाला आहे का माहेर? म्हणजे तुम्हाला माहेरची साडी आहे,
पण आमच्या नशिबात आहे का कधी सासरचं धोतार? अगं म्हणून तो आमच्या बरोबर मनाचा ताण हलका करण्यासाठी येऊन 4 गप्पा गोष्टी करतो. मित्रांसोबत बोलून चालून हसून खेळून राहिलं ना म्हणजे कसं मन मोकळं राहतंय माणसाचं. अगं त्यासाठीच तो आमच्या सोबत बोलायला येतो इथं, बाकी काय नाही बघ. आणि हा तू पण घरी थोडा येळ देत जा, काय नुसतं आमच्याच मागं नको फिरत बसू. चला आता बसायचंय परत. जा. आणि आता भांडत बसू नका तुम्ही, काय जावा. चल. राम भाऊ, ते कुत्रच काय म्हणतात तू? अरे हिथं काय चाललंय तुझ्या डोक्यात अजून कुत्रच का? याच्यामुळेच लग्न जमाना तुझं. चल चहा पाच तू. अगं बाई आलीस तस नाही. कसं झाला प्रवास? दमली असशील ना? बस बस पाणी घेऊन येते मी. हे घे. काय म्हणते सासर? लय सुखात ठेवत असतील ना तुला? लय श्रीमंत आहेत तुझ्या घरची लोक. पहिल्यांदा माहेरी आली म्हणून नवऱ्याची आठवण येते वय. काय झालं स्नेहा? अगं तुझा चेहरा का पडलाय? तिकडं तुला कोण काय बोललंय का? काय झालं सांगशील का? तिकडं कोण तुला त्रास दिलाय? सुखात नाही ठेवत का तिकडं कोणी तुला? काय झालं हिला? एवढ्या मोठ्या घरात दिली, म्हणाल तेवढा हुंडा दिला त्या लोकांना, तरी पण हिच्या डोळ्यात पाणी. सासूर वास्तूर होत नसेल ना आपल्या पोरीला? आई तू नको रडू, मी बोलतो तिच्याशी. स्नेहा, तुला तुझ्या दादाशी बोलायचं नाही का? अगं लहानपणी तुला काही झालं तर दादा दादा करत माझ्याजवळ यायची. मग आता काय झालं सांग बरं. गप, नको रडू. काय झालं सांग. दादा, तू आणि आई माझ्यासाठी खूप करता रे. माझ्यासाठी खूप मोठं स्थळ बघितलं तुम्ही. त्यांना जे हवंय ते सगळं दिलं. त्यासाठी जमीन सुद्धा विकली तू. हे बघ, मी तुझ्यासाठी स्वतःला सुद्धा गहाण ठेवू शकतो. दादा, त्या मोठ्या घरात माझा जीव गुदमरतो रे. ती श्रीमंत माणसं आपल्यासारख्या गरीब माणसांना कधीच बरोबरीचे समजू शकत नाही, कधीच नाही. फक्त रूपावर आणि पैशावर भाळून माझ्याशी लग्न केले त्यांनी. पण एक सून म्हणून त्या घरात मला काहीच मान सन्मान नाही रे. कोणी 2 शब्द माझ्याशी प्रेमाने सुद्धा बोलत नाही. सासू सासरे तर सोड, नवरा सुद्धा बोलत नाही रे. एखाद्या वस्तूसारखी वागणूक देतो मला माझा नवरा. मी कशी खाते, कशी पिते, कशी राहते, सतत या गोष्टीवरनं टोमणे असतात मला. त्या घराने मला आपलंसं कधी केलंच नाही. मला नाही राहायचं त्या घरात. 1 मिनिटही नाही राहायचं त्या घरामध्ये. मला नको ती माणसं.
तुझ्या सुखासाठी मी मोठं घर बघितलं, बंगला आहे, गाडी आहे, 100 एकर शेती आहे. वाटलं होतं तू त्या घरात सुखी राहशील, कशाची कमी पडणार नाही तुला. दादा, श्रीमंत असलं म्हणून तिथे सुख असतं असं नाही रे. जी माणसं बाहेरून येणाऱ्या मुलीला आपलंसं करू शकत नाही, जीव लावू शकत नाही, त्यात कुठं आले सुख. आणि हे सुख तर माझ्या नशिबातच नाहीये. एखादी शोभेची वस्तू असते ना, तसलं स्थान आहे मला त्या घरात. चुकलं माझं, मी पैसा बघितला, मी माणसं बघायला पाहिजे होती. दादा, एक विचारू? रागवणार तर नाही ना? विचार ना, नाही रागावणार. मला तुला सांगायची कधी हिंमत झाली नाही, पण आज सांगते. मला शाळेपासून जाधवांचा अमोल आवडायचा रे. गरीब होता बिचार, पण खूप मेहनती होता. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये कधीच कुठल्याच मुलीकडे त्याने मान वर करून नाही बघितली. कधीच मुलींचा अपमान होईल असं वागलं नाही. कधीच कोणाची टिंगल केली नाही. आम्ही स्कूल बसमधून जायचो ना, एखादी मुलगी उभी असली की स्वतः उठायचा आणि तिला बसायला जागा द्यायचा. खूप समजदार होता रे, खूप समजदार. माहिती आहे मला तो, मी त्याला लहानपणापासून ओळखतोय. दादा, मी तुला खूप घाबरायचे रे. या विषयावर तुझ्याशी बोलायचा खूप प्रयत्न केला, पण कधी शब्दच बाहेर पडले नाहीत. पण आज विचारते, तू आमच्या लग्नाला परवानगी दिली असतीस का रे? मी गरिबीत पण सुखाने संसार केला असता. तू जर आधी बोलली असतीस ना, तर दिली असती परवानगी. तो मुलगा चांगला आहे. तुझ्यासाठी श्रीमंत मुलगा बघितला, तिथं चूक झाली माझी. नको रडू. देवा पांडुरंगा, यावेळेस तरी माझ्या पोराला यश येऊ दे रे बाबा. 5 वर्ष झाली पोलीस भरतीसाठी मर करतोय तो. यावेळेस तरी त्याच्या पदरी निराशा नको. अगं, यावेळी नक्की भरती होईन बघतो. पांडुरंग आपल्याला नाराज नाही करायचा. तुम्हाला सांग, आपण कधी कोणाचं वाईट केलंय का? हा, मग देव आपलं कसं वाईट करेन? त्यो भरती होतोयच बघ. आई, अण्णा, अरे काय निकाल लागला भरतीचा? अरे बोल की. अरे बोल तरी, आम्हाला बघ काही कळणसं झालंय. जीव कसा वर खाली होतोय बघ. मला बोलू दे तरी, दम खा. अण्णा, मी पोलीस भरती झालोय. देवा, माझं गारानं ऐकलंस बघ तू. माझ्या पोराचं स्वप्न पूर्ण केलंस. खूप मेहनत घेतली होती त्यानं. सारा गाव हसायचा की हा काय पोलीस भरती होतोय. ए, अरे उरक की पाटापाटा. मालक आलेत बघ न्यायला. आले. कावाज धर ना, थांबले ते. तुला उरकायचं कळत नाही वय. अण्णा, आई, लय ऊन आहे बाहेर, काळजी घ्या. ए योगेश, अरे तू पण चल का आम्हाला? इथं माणसं मिळानं झाल्यात. नाही, मला नाही जमणार. माझी भरतीची तयारी चालू आहे. अरे तुला धड पाळता येत नाही आणि तू भरती व्हायला चाललाय. अरे भरती व्हायला तुमच्यासारख्या गरिबांची कामं आहेत का? तिथं पैसे भरावे लागतात राव. अरे तुमच्या घरात तुमच्या खायचे वांदे. माझा ऐक, तो भरतीचा नाच सोडून दे आणि बापासोबत कामाला चल. नाही मालक, माझा पोरगा यंदा नक्की भरती होणार आहे.
आणि पैसे न भरता स्वतःच्या जीवावर होणार आहे बघा. काय अण्णा तुम्ही खोळ घेऊन बसल्यात. तुमच्या पोराला धडपाळता येईना, अभ्यासात तर ढय आणि हा भरती होणार आहे का? आई बापाच्या जीवा खाऊन पिऊन सुटलाय नुसता. अरे तुझ्या बापाच्या पायात साधी चप्पल नाही याचा तरी विचार कर. आई बापाला बुडवायला निघालाय. नका त्याचा नाद लागू. देवा पांडुरंगा, माझी प्रार्थना ऐकली बघ तू. माझ्या पोराला भरती केला. अण्णा, अहो माझा खरा पांडुरंग तर तुम्ही आहात. अहो गेल्या 5 वर्षात तुम्ही स्वतःसाठी सदरा घेतला नाही की चप्पल घेतली नाही. गेली 5 वर्ष तुम्ही फाटक्या पायतानावर काढली. भरतीचा रिझल्ट आल्यावर मला पहिलं काय दिसलं असेल तर ते माझ्या बापाचे पाय दिसले. अण्णा, या माझ्या खस्ता खाल्लेल्या बापासाठी, या माझ्या पांडुरंगासाठी या चपला घ्या अण्णा. आता आपला दिवस बदलणार अण्णा. आनंदात राहायचं, आनंदात जगायचं. चला. मग काय म्हणाल्या माझ्या न होणाऱ्या सासूबाई? तुमच्या न होणाऱ्या सासूबाई म्हणाल्या, जर तू त्या मुलाशी लग्न केलं तर मी आत्महत्या करेन. मी म्हणाले, नको ग बाई आत्महत्या करू. तू म्हणशील ना तर मी दगडाशीही लग्न करेन. मग करणार आहे का दगडाशी लग्न? अरेंज मॅरेज म्हणजे पैशाशी, नाहीतर मग दगडाशीच लग्न असतं ना रे. बरं, मग माझे न होणारे सासरे बुवा काय म्हणाले? खूप ओरडले असतील ना तुला, की मारलं? मारणारच होते, पण मातोश्रीमध्ये आल्या. ते जुन्या मराठी चित्रपटामध्ये जसं सीन घडायचा ना, अगदी तसंच घडलं. वडील म्हणाले, या घरात राहायचं असेल तर मी सांगतो त्या मुलीशी लग्न करायचं, नाहीतर बापाचं श्राद्ध घाला आणि मगच लग्न करा. आई तर मोठमोठ्याने रडायलाच लागली होती. अगदी तसाच्या तसा सीन घडला होता चित्रपटासारखा. आपल्याला हे अपेक्षितच होतं ना रे. आम्ही अजूनही खालच्या जातीतले आहोत. स्नेहा, आपण आपल्या परीनं खूप लढलो ना. मला खंत या गोष्टीची आहे योगी, जात संपत नाही रे. आता बघ ना, आपण एकमेकांवर किती प्रेम करतो. एवढं प्रेम करतो की एकमेकांशिवाय जगू शकत नाही. पण हा समाज म्हणतो तुम्हाला जगावं लागेल, तुम्ही एकत्र राहू शकत नाही. का? कारण आपली जात सारखी नाही. तुम्ही खालच्या आणि वरच्या जातीचे आहात. स्नेहा, आपलं ठरलंय ना, ही शेवटची भेट आहे आणि रडायचं नाही. मी रडत नाहीये रे, मला हसायला येते या समाजावर, जो माणसाच्या कुवतीवर नाही तर त्याच्या जातीवरून त्याचं स्थान ठरवतं. योगी, सॉरी. आपलं ठरले ना, शेवट आनंदानेच करायचं. मला सांग, तुला कशी मुलगी हवी आहे रे? मला तुझ्यासारखी. माझ्यासारखी? भांडखोर? माझ्यासारखी नको बाबा. तुला ना शांत, तुला समजून घेणारी अशी मुलगी भेटायला हवी. योगी,
तू खूप चांगला माणूस आहेस रे. माझ्या आयुष्यात आलेला सगळ्यात ग्रेट माणूस. माझा बापही नाही आहे असं. म्हणून मला वाटतं ना, तुला खूप चांगली मुलगी मिळावी. मला वाटतं तुला माझ्यासारखा नवरा नको मिळायला. घाबरणारा, डरपोक. तुला असा नवरा मिळायला पाहिजे ना, जो तुझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन सुद्धा तुला आयुष्यभर साथ देईल आणि तुझा हात हातात घेऊन कायम सोबत राहील. योगी, तू केलेत की प्रयत्न, आता अजून काय हवंय? स्नेहा, मी आपल्या नात्याला लग्नापर्यंत नेऊ शकलो नाही का? मी खूप साधा मुलगा आहे. मी माझ्या आईवडिलांचा शब्द मोडू शकत नाही. आय एम सॉरी. आपलं काय ठरलंय? हां, शेवट आनंदाने करायचं आहे ना? अरे, या जन्मात नाही, आपण पुढच्या जन्मात तरी नवरा बायको असू ना. आणि देवाला तसा करारच करायचा. बाबा, तुला नसेल जमत ना, आम्हाला पृथ्वीवर पाठवूच नको, पण हे असं वागायचं नाही. नक्की. निघूयात आता. येस. चल, बाय. बाय. एवढा लोळा आलाय. ह्या लोळ्याला काही औषध नाही का हो? अगं, जगात सगळ्याला औषध आहे. बरं ऐका ना, मी काय म्हणते, आपल्या लग्नाला 4 वर्ष झाली आता, अजून मूल बाळ नाही. सगळे उपचार करून झाले आणि डॉक्टर पण बोललेच की मी कधीच आई होऊ शकत नाही म्हणून. मग तुम्ही दुसरं लग्न का करत नाही हो? अगं, पोरं बाळ झाली नाही माहिती लगेच दुसरं लग्न करायचं का? आता तंत्रज्ञान एवढं पुढं गेले, तसं एक ऑप्शन सांगितलं ना डॉक्टरांनी, ते IVF का काय आले, ते एकदा ट्राय करून बघू. हा, पण ते पण जमून नाही आलं म्हणजे? मग राहील. अगं, ज्यांना पोरं बाळ नाही ते काय लगेच दुसरी लग्न करतात का? आणि ज्यांना आहेत ते बघतात का आई बापाला? तू बी ना नको त्या गोष्टीचा लय विचार करते बघ. तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का हो? नाहीतर मग मी निघून जाईल. बरं, तो तर मोठं कौतुकच आहे बा. अगं, त्या लग्नाला जेवढा खर्च येईल ना दुसऱ्या, तेवढं आपले उपचार होऊन पोरं होतील 2-4. तुम्हाला म्हणतेय ना मी, तुम्ही दुसरं लग्न करा. मी नाही बोलणार तुमच्याशी. अय गायबानी, अगं ऐक. दोन दिवस झाली आपल्या लग्नाला. हो, रोळतंय की नाही मन? रुळतंय हळूहळू. चांगली भांडी घासा आणि जरा गप्पा बिप्पा मारा. का फक्त माझ्या पुढेच एकत्र काम करत बसल्यात दोघी? काय स्नेहा? अंग जरा फणफणतंय, बाकी काही नाही. मग तू कशाला घासते भांडी? घासल ना पूजा, तू चल बाहेर. नको, घासतो आम्ही दोघे मिळून. बर. स्नेहा, अगं काय झालंय? गेल्या 2 दिवसापासून तुझ्या चेहऱ्यावरचा रंगच उडालाय. उदास उदास वाटतेस. मी तुम्हाला दुसरं लग्न करा म्हटलं होतं, कुणाला पळवून आणा असं म्हटलं नव्हतं. पूजा, ये बस. स्नेहा, मी कोणाला पळून नाही आणला. पूजा ही माझी लहानपणीची मैत्रीण आहे आणि आम्ही फक्त
एक नाटक केलं होतं. पूजा, मला माहिती आहे तू गेली 2 वर्ष तुझ्या नवऱ्यापासून विभक्त राहतेस आणि आता माझाही संसार अडचणीत सापडलाय. का रे, काय झालं? अगं, माझ्या बायकोला आणि मला काही मुलबाळ होत नाही. डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की IVF तंत्रज्ञानानं आम्हाला मुलं होऊ शकतात, पण ती मानायला तयार नाही. तिला वाटतं ते सक्सेस झालं नाही तर. त्याच्यावरती मी तिला पर्यायी सुचवला, आपण एखादं मुलबाळ दत्तक घेऊ. पण ती म्हणते दुसऱ्यांची मुलं आपण का सांभाळायची. आता तिचे हे विचार कसे बदलायचे मला कळत नाही. ती तर माझ्या हात धुवून मागं लागली, दुसरं लग्न कर, दुसरं लग्न कर. मग आता काय ठरवलंयस तू? माझं मन तयार होत नाही. माझं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे का, आणि मला टिकवायचं आहे शेवटपर्यंत. मला एक कल्पना सुचली म्हणून तुझ्याकडं मदतीचा हात मागायला आलाय. कसली कल्पना? मला वाटतं की आपण लग्नाचं नाटक करावं, एक 2-4 दिवस. आपण? सॉरी, हे जरा चुकीचं आहे, पण तू माझी जिवलग मैत्रीण आहे म्हणून मी तुझ्याकडे मदतीचा हात मागायला आलोय. बरं ठीक आहे, चालेल. तू माझा लहानपणीचा मित्र आहेस म्हणून मी तुझी मदत करायला तयार आहे. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. थँक्यू पूजा. मी उद्या सकाळी तुला घ्यायला येईल. हो आपण पळून लग्न केलंय असं तिला भासवायचं. चालेल. चल येऊ मग. हो. थँक्यू. बघितलं, साधे एका भाकरीचे 2 तुकडे झाले तरी आपलं पोट भरत नाही. आणि दोघीत एक नवरा कसं सहन करणार होती तू. म्हणून देव ठेवील तसं राहायचं, जे पदरात पडेल ते आपलं मानायचं. पूजा, तू या नाटकामध्ये मला साथ दिली म्हणून माझं खरं प्रेम माझ्याकडेच राहिलं. तुझे खूप खूप आभार. बरं चला, आता माझं काम झालंय, मी निघते. आता दोघं सुखाचा संसार करा. येते मी. थँक्यू. अगं बस. अगं वेडाबाई, माझ्याकडे अजून 4 महिने आहेत आणि हे 4 महिने मला खूप आनंदाने जगायचे. म्हणून तर मी तुला इथे बोलवून घेतले. आता तू खूप दिवस इथेच राहायचं. हा, माझी तर इच्छा आहे तू कायमची इथेच राहावीस. तू म्हणशील तितके दिवस मी इथे राहील, पण ते कायमचं काय म्हणालीस समजलं नाही. सांगेल की, एवढी कसली काही तुला. आत्ता तर आली आहेस, आधी चहा पिऊन घे. योगेश, चहा घेऊन येतोयस ना? हां, आलो आलो. बरी आहेस ना तू? हो. घ्या. किती घाई करता मॅडम. घाई तर केलीच पाहिजे ना योगेश. आता खूप कमी वेळ राहिलाय माझ्याकडे. अरे बघ तरी, बघ आज आपल्याकडे कोण आले ते. पूजा. विसरला नाहीस ना? माझ्या कॉलेजची बेस्ट फ्रेंड आहे ही. तिला कसं विसरेल. आपल्या पहिल्या प्रेमाची चिठ्ठी हिच्याकडेच पाठवली होती मी. एवढं बरं झालं, माझ्या डोक्यावरचा भार कमी झाला. तुम्ही दोघं एकमेकांना ऑलरेडी ओळखताय. आणि योगेश, आजपासून पूजा आपल्याच घरी राहणार. हा, कायमची. बरं, तुम्ही दोघी गप्पा मारा, मी स्वयंपाकाचं काहीतरी पाहतो. अहो भाऊजी, तुम्ही कशाला करताय? मी करते ना स्वयंपाक. अगं, एवढी काही घाई करतेस? उद्यापासून तुलाच बनवायचं आहे स्वयंपाक. बरं, बसा तुम्ही गप्पा मारा. घे. हो. पूजा,
तुला आज एक विचारू? तुला जे विचारायचंय ते विचार. खोटं नाही ना बोलणार? नाही. कॉलेजमध्ये असताना योगेश तुला आवडायचा ना? हे काय चाललंय तुझं स्नेहा? अगं वेळ काय आणि तू बोलते काय? तू आधी नीट बरी हो बरं. अगं पूजा, हीच योग्य वेळ आहे. तुलाही माहिती आहे मी आता बरी होणार नाहीये. आणि मला ना कोणाची सिंपती पण नको. जे सत्य आहे ना ते मी स्वीकारले. मला फक्त योगेशची काळजी वाटते ग. उरलेले 4 महिने मला खूप आनंदात जगायचे, पण माझा सगळा आनंद योगेशमध्ये अडकलाय. माझ्यानंतर त्याचं काय होईल ह्याचीच मला जास्त चिंता असते. खूप अडकलोय आम्ही एकामेकात. म्हणून काय? म्हणून असं की माझ्यानंतर योगेशची काळजी तू घ्यावीस असं मला वाटतं, तेही बायको बनून. अगं हे काय भलतं सलतं बोलतीयेस? आणि तुझी ट्रीटमेंट चालू आहे ना, मग तू बरी होणार आहेस. पूजा बस आता. माझ्यानंतर योगेशची काळजी कोणी घेणारी असेल तर ती तू आहेस. आणि माझा शब्द मोडायचा नाही, आणि मला एक शब्द पण बोलायचा नाही. ठरलं आपलं. योगेश, मला वचन दे, मी गेल्यानंतर तू पूजाशी लग्न करशील. दे मला वचन. स्नेहा, आपलं लव्ह मॅरेज आहे आणि तुझी जागा दुसऱ्या मुलीला मी कशी देऊ शकतो सांग ना. तुझ्या आठवणींसोबत जगेल ना मी. तुला माझ्या शेवटच्या काळात मला सुखात बघायचं नाहीये का? तुला सुख देण्यासाठी ना हे जग सुद्धा सोडेल मी. योगेश, हे बघ, तू माझ्यावर खरं प्रेम करत असशील ना तर तू पूजाशी लग्न करशील. नाहीतर मी समजून जाईन तू खोटारडा आहेस म्हणून. करतो, तू म्हणेल ते करतो, पण माझ्यावर असे आरोप करू नकोस प्लीज. आत्ता शोभलास ना माझा खरा नवरा. आणि माझी अजून एक इच्छा आहे. मी जाण्यापूर्वी मला तुमच्या दोघांचं लग्न होताना बघायचं. प्लीज. माझ्यावर जेवढा प्रेम करतोस ना तेवढंच प्रेम पूजावर सुद्धा कर. तिला कधीच अंतर देऊ नकोस. ती तुझ्यावर खूप प्रेम करते रे, खूप. मला जाऊ द्या, मला काही करू नका. घाबरू नको पुरी, मी तुला काय बी करणार नाही. लागलं नाही ना तुला? तुझ्या जवळचं कोणतरी तुझ्यापासून हरवलंय वाटते. रडू नको. ये इकडं बसू आपण. ये उठ चल.
बस. हे बघ पोरी, आता शांत हो तू आणि मला सांग, कशी काय वाट चुकली तू? मी वाट नाही चुकली. रवी माझ्या बरोबर होता. माझ्यासाठी पाणी आणायला म्हणून गेला आणि 2-3 तास झाले आलाच नाही. म्हणून मी त्याला शोधायला निघाले. पण ह्या गावची तर वाटत नाही तू, मग इकडं काय करती? आम्ही प्रेम करतो एकमेकांवर. आमच्या घरचे तयार नव्हते म्हणून रवी बोलला चल माझ्यासोबत. आपण पळून जाऊयात ना. रवी, मी तुला म्हणते ना, मी तुझ्या घरच्यांशी जाऊन बोलते म्हणून. त्यांना आपल्या लग्नासाठी पण विचारते. तू असं डायरेक्ट पळून जाऊ असं कसं काय बोलतोस रे? हे बघ स्नेहा, माझ्या घरचे कसे आहेत तुला चांगलं माहिती. त्यांना जर समजलं ना आपल्या दोघांचं चालू आहे तर तुझ्यापासून मला लांब करतील ग. आणि माझा मामा तो श्रीमंत आहे, त्याने त्याच्या मुलीसोबत माझं लग्न जमवलंय. मला तिच्यासोबत नाही ग, तुझ्यासोबत संसार करायचा आहे. अरे रवी, पण मी माझ्या घरी सगळं सांगितलं आपल्याबद्दल. ते आपल्या लग्नासाठी पण तयार झालेत. आणि तुला तर माहिती आहे ना घरची सिच्युएशन. माझ्याशिवाय त्यांना कोणीच नाहीये. हे मला बरोबर नाही वाटत रे. हे बघ, थोड्याच दिवसांची गोष्ट आहे ग. एकदा आपलं लग्न झालं ना, माझ्या घरचे सुद्धा काहीच करू शकत नाही. नाही रवी, मला आई आणि नानांची खूप काळजी वाटते. अरे मी जरा वेळ जरी नाही दिसले ना तरी त्यांचा जीव कासावीस होतो. आणि तू तर काही दिवसांसाठी म्हणतोयस. अगं, आई आणि नानांकडे बघायला मी योग्याला सांगतो ना, तो त्यांना काय पाहिजे ते बघत. पण तू चल ना ग. अरे पण हे बघ स्नेहा, मी तुला वचन देतो, उद्या किती काही पण झालं ना, नाना, आई आणि तुझी साथ मी कधीच सोडणार नाही. ठीक आहे, मी येते संध्याकाळी. आम्ही 4 दिवस 4 गावात राहिलो आणि आज इकडे आलो. पण तुम्हाला कसं कळालं मी एकटी आहे म्हणून? पाण्यातनं बाहेर काढल्यावर मासा जसा तडफडतो ना, तसं आईचं लेकरू आईपासून लांब गेलं का तिचा जीव बी कासावीस होतोय बघ. होय, माझ्या आई नानांना मी थोडा वेळ जरी दिसले नाही ना तरी अख्खी वस्ती डोक्यावर घेतात. माणूस एकटा असला ना की आधार शोधण्यासाठी तो कावरा बावरा होऊन पळत सुटतोय बघ. मला पण तू तशीच वाटली, पण मला नाही वाटत आता तो परत येईल म्हणून. आव, असं का बोलताय तुम्ही? कारण माझा पोरगा सुद्धा मला बिगारी कामासाठी या गावात घेऊन आला होता. वडापाव आणायला जातो म्हणून गेला, तो काय अजून आलाच नाही बघ. बाबा, तुम्ही माझ्यासोबत चला आमच्या घरी. चला. जाऊ बाई, आवरा पटापट. अगं आवरू दे ना, आजचे दिवस तर आवडते. आणि तुला माहिती आहे ना, मागच्या हळदी कुंकाला ती पाटलीन बाई हा कशी नटून आली होती. मला माळ दाखवत होती. हे बघ म्हणे माझं 8 तोळ्याचं मंगळसूत्र, हे बघ म्हणे माझा हार. नाही तर काय ना, आज मी दाखवणारच आहे. माझ्याकडे काही कमी आहे का? माझ्या नवऱ्याने बी मला लई करून दिले. आपण घालत नाही ना म्हणून यांना वाटतं की आमच्याकडे काहीच नाहीये. आज बघ म्हणा, सगळ्यांचे डोळे ना असं माझ्यावरच टिकले पाहिजे. तू पण घाल की. नको, मला एवढंच बास.
तू पण नको जास्त, सासूबाई परत ओरडतील. बरं बरं, आज सगळ्यांच्या समोर दाखवायचंय आपल्याला. झालं की नाही पोरींनो? अहो, झालं. करतोय ना. हा, झालं सगळं झालं. एक फोटो काढू थांबा. बे, एवढे दागिने घातले? छान दिसतायत ना? घ्या जाऊ बाई तुम्ही सेल्फी. आता सेल्फी कशाला? गपाना. आईंचा पण घ्या. हा, नको नको, तुमचं घ्या बाई, मला नको. अहो घ्या Smile ना. करा ना. या ना. हसा. हा. बाई बाई बाई, काय ते एवढे दागिने घालायचे, ते सेल्फी काढायच्या? अहो, आज पहिल्यांदा घातलंय मी, नाहीतर एरवी घालते का? घालू द्या ना. आणि सगळ्या बाया घालतात, सगळे सेल्फी टाकतात, मग आम्ही नको का टाकायला? हा, अहो नुसतं घालायचं सोडा, फेसबुकवर इंस्टाग्रामवर सगळं काही दाखवतात. हे बघा माझं किती छान आहे मंगळसूत्र डिझाईन, बघा. मग काय? आज बघा म्हणा माझ्याकडे पण काय काय. चला चला. चला चला, आपल्याला निघालं पाहिजे. हा. आता तयारी करायला थोडीफार वेळ लागणारच. हा, म्हणून दिवसभर नट्टा फिट्टा करायचा अहो का? पण आज कुठं चांगलं वाटतंय मला. हा. मस्त बांगड्या घातल्यात, मंगळसूत्र, हार, हा. छान नटल्यासारखं वाटतंय हो ना? मग. रोज रोज नाही तर आपलं तेच सारखं. हो मॅडम, काय हो? किराणा मालाचं दुकान कुठे आहे? छोटं की मोठं? अहो मोठं छोटं कंताय चालेल. माझा हार, हार. ने खोटच आहे, ने मुर्द्या, खोटच आहे. खोटं आहे? होय. घालताय माड्याव काय ग, तुला अक्कल नाही का? खोटं दागिने घालून फिरत. अगं धर तुला नेल्या. हा बाई, अहो जाऊ बाई, धरा आता, ठेवूनच द्या. सासूबाई मारून गेले मला. अगं नशीब बघ, सोन्याचा दागिना परत मिळाला. तरी मी म्हणत असते की सारखे दागिने घालत जाऊ नका, कुठेही जायचं म्हटलं की खंडीभर दागिने घालायचे. बरं घालायचे तर घालायचे आणि सेल्फी काढायच्या आणि त्या टाकायच्या. ते काय फेसबुक अजून काय काय आहे त्याच्यावर. हां, माशी लोक येतात मागं मागं आणि नेतात दागिने काढून. अहो आता बाकीच्या बायका घालतात म्हणून मी पण घातलाच, आणि मला काय माहिती हे अशी बुरटी कुत्री आपल्या मागं मागं फिरत असतील म्हणून. मग काय? तुम्हाला 1000 वेळा मी सांगितलं ना, तरी तुम्ही माझं ऐकतच नाही कधी. आता बघितलं ना स्वतःच्या डोळ्यांनी. हां, आता कळलं की रे? आता काढतील का फोटो आणि टाकशील का? नाही. नाही सासूबाई. चला आता घालू नकोस, चालेल. झाकून घेते. झाकले कुत्रे मेले. त्याच्याकडे बघतेच आता. आईला ते मोबाईल उघडला का नुसता अंबानी आणि ती राधिका. काय धंदा, एवढं मोठं लग्न केलं आणि त्यांनी 1000 कोटी खर्च करून नुसतं हॉलिवूडमधल्या बायाच नाचवलं ते बघ. अरे 5000 कोटी खर्च केलाय ते नुसतं लग्नाला. इथं आपल्या बापाला तंबाखू खायला पैसे नाही. खायला आपलं कुठं घेऊन बसला बाबा तू. त्या नुसता चहा एवढा खर्च केलाय ना, तेवढा तर आपल्यासारख्याची 10,000 वेळा लग्न झाली असती. अरे एवढ्या पैशात आहे ना आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्ज भेटली असती. केली का गरीबासारखी गोष्ट? तो काय जग मारायला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्ज फेडी. ही बघ किम करदाशियन कसली भारी दिसते रे, झूम करून बघ. अरे हिला पण लय पैसे मोजले असते नाही का? तिला किती बी पैसे मोजू दे रे, तू माझ्या मोबाईलमध्ये काय बघत? तो मोबाईल काढ ना, 1 लाख काय? नाही रे, हाय पण आहे ना. तेवढं मोबाईलला रिचार्ज हाणरा आपल्या. कालपासून फोनच लागत झालाय म्हणे. ना रिचार्ज करतो पण पैसे आणले का? आणलेत की 100चा रिचार्ज टाक, 99चा आणि रुपया राहू दे तुला चॉकलेटला. नाना बी लय जोक मारायला लागला. 99 रुपयात कुठं रिचार्ज येतो का नाना? आता 130 रुपये. अरे पण गेल्या महिन्यात तर 99 रुपयाला होता ना, आता 130 झालं होय लगेच. सांग. अहो नाना, अंबानीच्या पोराचं लग्न होतं, एवढा खर्च केलाय त्यांनी, तो निघायला नको का? लग्न त्याच्या पोराचं आणि बुरदंड आपल्याला भरायला लागतोय. 30 रुपयात काय घंट्याचा भरदंड पडणार नाना? हा, अरे 30 म्हणता म्हणता सगळंच मागलं की काय स्वस्त राहिले, आणि आपल्यासारख्या शेतकऱ्याला काय परवडेल असं राहिलंय का? 2 एकर वावर आहे, मेहनतीला मजुरीला सगळा खर्च झाला आतापर्यंत 12,000. तवा कुठं नांगरट करून रान नीट करून घेतले, त्यात बी बियाणं मागले म्हणून 1 एकर मका लावली, आणि त्यात त्या मकाला बी झाली आळी.
मकाला आतापर्यंत होतं का कधी आजार? तो खर्च परवडायचा नाही म्हणून 1 एकर लावली, तिला वाढायचा नाही म्हणून 1 एकर लावली, तिला झाली आळी, आणि आता त्याच्यावरचं औषध बघितलं तर ती बी महाग झाली. बी बियाणं महाग झाले, औषधं महाग झाले, सगळं महाग झाले. शेतकऱ्याचा माल सोडला ना तर सगळ्याला बाजार आहे बघ, फक्त शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. हे बघा नाना, हे सगळ्यांचं आहे ना साठलवाटं असतं. ज्या कंपनीने बिया विकायच्या ना त्याच कंपनीने आळ्या कशा होतील याची काळजी घ्यायची. त्या दुसऱ्या कंपन्या महागात औषधं विकणार आणि सगळं पैसे त्या राजकारण्यांना नेऊन देणार आणि त्याच कंपनीवर परत कारवाई करणार. कसं आहे माहिती का नाना, या सगळ्यामध्ये ना आपल्यासारखा गरीब शेतकरी भरडला जातोय. ते बी खरं आहे मला. अरे शेतात आहे ना औषध मारायला गेलं का पिकावर, की ते औषध मारावा का प्यावा ते सुद्धा कळत नाही बघ. नाना, अहो या लोकशाहीनं व्यवस्थाच तशी केलेली आहे. गरिबांनी कसं गरीब व्हायचं, श्रीमंतानं कसं श्रीमंत व्हायचं. आपलं काय, आपण फक्त मतदान करायचं, वागायचं मात्र त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. तसं नाही. अरे तुमच्या तरुण पोरांच्या हातात तरी अजून काहीतरी आहे. तुम्ही प्रयत्न करा. तुम्हीच आता या राजकारण्यांना आणि पुढाऱ्यांना धडे शिकवा. काही करा पोरा हो, पण शेतकरी वाचवा. रवे, तू तो ऑनलाईन शेळी पालनाचा कोर्स जॉईन केला होता ना? केला होता, पण 2-3 दिवस झाले तोही बंद आहे. रिचार्ज संपला ना? अरे केलाय तुला पण रिचार्ज. तू कोर्स पूर्ण कर. शेळ्या घ्यायला मी मदत करतो. आधी आपला शेतकरी वाचू, आणि येणाऱ्या काळात आहे ना राजकारण्यांच्या मुसक्या कशा आवडायच्या ना हे आपला शेतकरीच दाखवून देईल. आपला शेतकरी जगलाच पाहिजे. जय जवान जय किसान.